नमस्कार. प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी अमित परब. आज तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि गाव वस्तीमध्ये असलेली अशी ही शेतजमीन आहे. ह्या शेतजमीनचं लोकेशन आणि इतर माहिती तुम्हाला फोन केल्यास दिली जाईल. मंडळी, एकदम वाडी वस्तीमध्ये ही शेतजमीन आहे आणि एस टीचा जो रोड आहे त्या एस टीच्या रोडला कनेक्टेड अशी ही शेतजमीन आहे. गाव वस्तीमध्ये आहे. लाईट कनेक्शन आहे, पाणी कनेक्शन आहे ग्रामपंचायतीचं आणि डांबरी रोडला टचमध्ये असलेला प्लॉट आणि मराठा समाजाच्या वस्तीमध्ये असलेली ही शेतजमीन आहे. खूप सुंदर प्लॉट. हा आमचा स्वतःच्या मालकीचा प्लॉट आहे. टेबल प्लॉट आहे. प्लॉटमध्ये आंब्याची झाडं आहेत. 3 आंब्याची हापूस आंब्याची झाडं आहेत आणि असा मस्त स्क्वेअर प्लॉट आहे. गावाकडे कोकणी घर बांधण्यासाठी अप्रतिम अशी शेतजमीन तुम्ही शोधत असाल तर नक्कीच आजचा प्लॉट हा तुमच्यासाठी आहे. तसेच म्हणजे ही जमीन शेतीची आहे. शेतकरी दाखला असणं तुमच्याकडे आवश्यक आहे. शेतीचा सातबारा असणं आवश्यक आहे. शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी 15 दिवस लागतात. 15 दिवसामध्ये तुम्हाला शेतकरी दाखला बनवून देण्याचं काम मी या ठिकाणी करत असतो. शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज नक्कीच करू शकता. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेली ही शेतजमीन आहे. या ठिकाणी गावाचं नाव, लोकेशन, तालुका या ठिकाणी मी सांगितलं नाही आहे, पण तुम्हाला प्रत्यक्ष जर ही जागा बघायची असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी संपर्क साधू शकता. जागेची किंमत, इतर माहिती, सातबारा वर्ग 1चा आहे, क्लिअर टायटल आहे आणि मस्त शेतजमीन अशी आहे. 8 गुंठ्याची शेतजमीन आहे. घर बांधण्यासाठी अप्रतिम अशी शेतजमीन. या ठिकाणी JCBच्या साहाय्याने आम्ही टेबल प्लॉट केला आहे आणि मस्त प्लॉट आहे. 8 गुंठ्याची शेती. गावाकडे घर बांधण्यासाठी अप्रतिम अशी शेतजमीन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. तर मंडळी, नक्कीच या प्लॉटला भेट द्या. इतर माहिती तुम्ही घेऊ शकता. खूप सुंदर अशा वाडी वस्तीमध्ये असलेला हा प्लॉट आहे आणि मेन डांबरी रोडला टचमध्ये असल्यामुळं ही शेतजमीन नक्कीच ही लवकरात लवकर सेल आउट होण्याची शक्यता आहे. जास्त दिवस हा प्लॉट शिल्लक राहील असं मला वाटत नाही आहे. लवकर ही जागा बुकिंग होईल. तर वेळ घालवू नका, या जागेला भेट द्या. पुन्हा भेटूया अशाच नवीन शेतजमिनीच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.